चिकन छान प्रकारे शिजलेलं आहे। सर्व पोपटी आता एका परातीमध्ये काढलेली आहे। तुम्ही बघू शकता शेंगा छान अशा शिजलेल्या आहेत। यांना पाणी सुटलेलं आहे छान असा मिठाचा आणि पानांचा। चिकन बघू शकता तुम्ही, चिकन सुद्धा छान प्रकारे शिजलेलं आहे। तुम्ही कधी कुकरमध्ये पोपटी केलेली असेल तर नक्की कमेंट करून सांगा, आणि जर नसेल बनवली तर नक्की बनवून बघा। मडक्यामध्ये बनवायला खूप मेहनत असते। आज आपण ही पोपटी कुकरमध्ये बनवलेली आहे। एकदम अर्ध्या तासामध्ये होणारी ही पोपटी आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कशी झाली ही सुद्धा कमेंट करून मला सांगा। आजची व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि या थंडीच्या दिवसामध्ये नक्की चिकन पोपटी करून बघा। नमस्कार, सारिकाच किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कुकरमध्ये पोपटी। त्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे। पोपटीसाठी लागणारा बांबुर्डीचा पाला घेतलेला आहे। इथे चिकन घेतलेलं आहे मॅरिनेट करून। या चिकनमध्ये आपण हळद, गरम मसाला, आगरी कोळी मसाला, आलं लसूण पेस्ट आणि चवीपुरता मीठ घालून चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे। इथे या वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि अंडी घेतलेली आहेत। या इथे वालाच्या या गावठी वालाच्या शेंगा आहेत। याच्याऐवजी तुम्ही पावट्याच्या शेंगा सुद्धा घेऊ शकता, पण या शेंगांचा जो वास असतो तो वेगळाच असतो। याची चव ही खूप छान लागते वालाच्या शेंगांची। चला तर आता आपण पोपटी भरायला सुरुवात करू। सर्वात अगोदर इथे कुकरमध्ये आम्ही बांबुर्डीचा पाला घालून घेतलेला आहे। ही पोपटी तुम्ही मडक्यामध्ये सुद्धा करू शकता। जर मडका नसेल तर तुम्ही कुकरमध्ये करू शकता। इथे कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये आता आपण बांबुर्डीचा पाला घातलेला आहे। याच्यामध्ये आता आपण वालाच्या शेंगांची एक लेयर लावून घेऊ। आता शेंगांची एक लेयर लावून झालेली आहे। याच्यावर आता आपण मीठ घालून घेऊ। इथे मी बारीक मीठ वापरलेलं आहे। याच्याऐवजी तुम्ही जो जाडा मीठ असतो तो सुद्धा वापरू शकता। आता याच्यावर आपण चिकनची लेयर लावून घेऊ। चिकन हे अर्धा तास मॅरिनेट करून घेतलेलं आहे। छान असं मॅरिनेट झालेलं आहे चिकन। सर्व चिकन आता लावून झालेलं आहे। आता चिकनची लेयर लावून झालेली आहे। याच्यावर आता आपण शेंगांची एक लेयर लावून घेऊ। आता शेंगांची एक लेयर लावून झालेली आहे। याच्यावर आता आपण बांबुर्डीचा पाला लावून घेऊ। कुकरच्या कडेनं लावून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या शेंगा आहेत त्या करपणार नाही, आणि या पानांचा जो ओलावा असतो याच्यामध्येच आपल्या शेंगा शिजून निघणार आहेत। ही जर पानं तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही आंब्याची किंवा जांभळीची सुद्धा पानं वापरू शकता। इथे आम्ही बांबुर्डीचा पाला वापरलेला आहे। सर्व बाजूनी चांगलं लावून घ्यायचं आहे। आता आपण शेंगांचे 2 लेयर लावलेले आहेत आणि चिकनचा एक लेयर। आता याच्यावर आपण अंडी लावून घेऊ। याच्यामध्ये तुम्ही बटाटी सुद्धा घालू शकता। बटाट्यांना मधून चीर द्यायचे आणि त्याच्यात मीठ आणि मसाला लावून घ्यायचा आहे, आणि ती बटाटी याच्यात घालायची आहेत। आता याच्यावर आपण थोड्या शेंगा घालून घेऊ। आता वर थोडं मीठ घालून घेऊ आपण। शेंगा घातलेल्या आहेत।
आता मीठ घातलेलं आहे. याच्यावर आता आपण बांबुर्डीची पानं लावून घेऊ. या पोपटीमध्ये तुम्ही ओवासुद्धा घालू शकता. ओव्याने पण छान असा फ्लेवर येतो पोपटीला. या थंडीच्या दिवसामध्ये ही पोपटी नक्की करून बघा. आणि कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्यामध्ये ही पोपटी तयार होते. या पानांमध्ये काही औषधी गुणधर्म सुद्धा असतात, त्याच्यामुळे हीच पानं पोपटीसाठी वापरतात. आता आपली चिकन पोपटी ही भरून झालेली आहे. याच प्रकारे तुम्ही व्हेज पोपटी सुद्धा करू शकता. याच्यामध्ये तुम्ही चिकनच्या ऐवजी भाज्या घालू शकता. याच्यामध्ये तुम्ही बटाटा, वांगा किंवा कोणफल जी असतं ती सुद्धा घालून तुम्ही व्हेज पोपटी करू शकता. आता आपण झाकण लावून घेऊ आणि कुकरला 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊ. गॅसवर आता आपण कुकर ठेवलेला आहे. आता कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. मी झाकण खोलते. बघू शकता आपली चिकन पोपटी छान प्रकारे अशी शिजलेली आहे. आता एका परातीमध्ये आपण हे सर्व चिकन काढून घेऊ. आता जो वर हा बांबुर्डीचा पानं आहेत ते सर्व आपण बाजूला काढून घेऊ. चिकन छान प्रकारे शिजलेलं आहे. सर्व पोपटी आता एका परातीमध्ये काढलेली आहे. तुम्ही बघू शकता शेंगा छान अशा शिजलेल्या आहेत. यांना पाणी सुटलेलं आहे छान असा मिठाचा आणि पानांचा. चिकन बघू शकता तुम्ही, चिकनसुद्धा छान प्रकारे शिजलेलं आहे. तुम्ही कधी कुकरमध्ये पोपटी केलेली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि जर नसेल बनवली तर नक्की बनवून बघा. मडक्यामध्ये बनवायला खूप मेहनत असते. आज आपण ही पोपटी कुकरमध्ये बनवलेली आहे. एकदम अर्ध्या तासामध्ये होणारी ही पोपटी आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि कशी झाली ही सुद्धा कमेंट करून मला सांगा. आजची व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि या थंडीच्या दिवसामध्ये नक्की चिकन पोपटी करून बघा.